गुड मॉर्निंग एव्हरीवन. माय नेम इज वनिता जगताप फ्रॉम प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल. आय एम युअर मराठी टीचर. तर बाळांनो, या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण जो आपला पाठ्यपुस्तकातला किंवा संगीतामधला 5वा लेसन सुरू केला होता, त्या लेसनचं नाव होतं हिऱ्याची अंगठी. यामध्ये तुम्हाला मी इंट्रोडक्शनमध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये हिऱ्याची अंगठी म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. आणि माझ्या माहितीप्रमाणे आपण अर्धा नाही म्हणता येणार, पण त्याच्यापेक्षा कमी थोडासा भाग या ठिकाणी मी तुम्हाला शिकून समजून सांगितला होता. तर त्यामध्ये मी फक्त तुम्हाला एक थोडी उजळणी घेते मागच्या तासिकेची किंवा मागच्या पिरियडची. त्यामध्ये आपण पाहिलं होतं का एक बगदाद नावाचं शहर होतं आणि या शहरामध्ये कासम नावाचा एक हिऱ्याचा व्यापारी राहत होता. मग हा हिऱ्याचा व्यापारी म्हणजे साहजिकच आहे, तो प्रचंड श्रीमंत असणारे किंवा पैशावाला असणारे. तर हा हिऱ्याचा व्यापारी होता आणि तो स्वभावाने नास्तिक होता. तर नास्तिक म्हणजे त्याला देवावरती अजिबात विश्वास नव्हते किंवा श्रद्धा नव्हती आणि त्यामुळे त्याला नास्तिक असं म्हणतात. पण त्याची जी पत्नी होती का, त्याच्या पत्नीचं नाव शबाना होते. शबाना ही आस्तिक होती किंवा शबाना ही अल्लाचा जप करायची, देवाची पूजा करायची, मनोभावी ती देवाची श्रद्धा तिच्या मनामध्ये होती. आणि कासम हा एकदम तिच्या विरुद्ध होता, त्याला देवावरती अजिबात विश्वास नव्हता. मग अशा पद्धतीने हे दोघं नवरा बायको होते जे बगदाद शहरात राहायचा आणि त्या कासमचं हिऱ्याचा व्यापार होता. अशाच पद्धतीने लतीफ नावाचा एक माणूस होता, तो होता गाढवाचा व्यापारी. आता तुम्हाला याच्यामध्ये मी तुलनाही करून दाखवलं होतं हिऱ्याचा व्यापारी आणि गाढवाचा व्यापारी. हिऱ्याचा व्यापारी हा साहजिक श्रीमंत असणारे, गाढवाचा व्यापारी म्हणल्यानंतर तुलनेने अतिशय गरीब असणारे. मग हा जो लतीफ होता, या लतीफचं गाढवाचा व्यापार करायचा हा, त्यामुळे त्याच्याकडं अनेक वेळा पैशाची गरज किंवा निकड त्याला असायची. मग एक दिवस त्याला दिनाराची गरज पडली. दिनार म्हणजे काय हेही तुम्हाला मी मागच्या तासिकेला समजून सांगितलेलं आहे. मग त्याने त्याच्याजवळ असणारी जी एक हिऱ्याची अंगठी होती, ही अंगठी कासमकडं गहाण ठेवली आणि त्या बदल्यात त्याने त्याच्याकडनं काही दिनार घेतले. मग लतीफनी ती कासमची ठेवलेली, त्या लतीफने कासमला ती अंगठी दिल्यावर त्याने कासमला काय सांगितलं का, मी ही अंगठी तुझ्याकडे देत आहे, पण ही अंगठी माझ्यासाठी खूप प्रिय आहे किंवा ही अंगठी मला अतिशय आवडती आहे, पण माझ्याकडं आता पैशाची अतिशय गरज आहे किंवा मला दिनाराची गरज आहे, त्यामुळं नाईलाजास्तव मला ही अंगठी गहाण ठेवावी लागत आहे. पण ही अंगठी तुम्ही कुठेही कोणालाही देऊ नका, ही अंगठी तुमच्याजवळच ठेवा आणि ज्यावेळेस माझ्याकडे पैसा येईल त्यावेळेस मी दाम दुप्पट देऊन किंवा दुप्पट पैसे देऊन, तुमचं व्याज देऊन मी काय करेन, माझी अंगठी पुन्हा घेऊन जाईन. अशा पद्धतीने त्याने त्या कासमला अंगठीबद्दल सांगितलं. माझ्या माहितीप्रमाणे आपण इथपर्यंत शक्यतो नाही, माझ्या माहितीप्रमाणे आपण इतकं पाहिलेलं आहे. याच्या पुढचा जो भाग आहे तो आता आपण ह्या पिरियडला अभ्यासणार आहोत. ठीक आहे. तर पहा, कासमने तिजोरीत अंगठी ठेवली आणि पुन्हा ती हिऱ्याची अंगठी निहाळू लागला. ही अंगठी आपल्याजवळ राहावी असे त्याला मनोमन वाटत असे. दुकान बंद करून तो घरी आला. बघा, कासम हा एक हिऱ्याचा व्यापारी होता. त्याच्याकडं भरपूर हिऱ्यांच्या अंगठे येत असेल किंवा हिऱ्यांचे दागिने येत असेल, तो भरपूर हिऱ्यांचे ज्वेलरी पाहत असेल. पण जी लतीफने अंगठी त्याच्याकडं गहाण ठेवली, जी अंगठी लतीफसाठी अतिशय मौल्यवान होती, म्हणजे ते हिऱ्याच्या अंगठीच्या किमतीपेक्षा काही वेळेस भावना ह्या महत्त्वाच्या असतात. काहीतरी भावना त्या लतीफच्या त्या अंगठीसोबत जोडल्या गेल्या होत्या, म्हणून त्याला ती अंगठी अतिशय प्रिय होती. म्हणून त्याने कासमला आधीच सांगितलं होतं का काहीही झालं तरी मी त्याचे कितीही पैसे देऊन माझी अंगठी मी पुन्हा घेऊन जाणार. पण कासम जो होता हा मनाने इतका चांगला नव्हता किंवा धूर्त स्वरूपाचा होता, त्याचा स्वभाव हा धूर्त होता. मग ही जी अंगठी लतीफनी कासमकडे ठेवली, ही अंगठी कासमला इतकी आवडली का तो ती अंगठी सारखा पाहू लागला किंवा त्याने ती तिजोरीत ठेवली आणि त्या अंगठीला सारखा निहाळू लागला. आणि त्याला मनोमन असं वाटायला लागलं किंवा त्याला असं मनात वाटायला लागलं का, अरे ही अंगठी जर माझीच झाली तर, किंवा ही अंगठी मी परत लतीफला नाही दिली तर, अशा पद्धतीचे विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागला. आणि नंतर त्याने आपलं वेळ झाल्यानंतर दुकान बंद केलं आणि तो घरी गेला. घरात पाय ठेवताच त्याने शबानाला हाक मारायला सुरुवात केली.
नवरा कधी नव्हे तो एवढ्या मोठ्याने हाक मारतोय हे ऐकल्यावर शबाना घाबरत धावतच बाहेरच्या खोलीत आली. अगदी खुशीत येऊन कासमने हिऱ्याच्या अंगठीची गोष्ट सविस्तर शबानाला सांगितली. आता साहजिक आहे काय झालं आहे काय, कारण का कासम खुश होता. त्याला जी अंगठी मिळाली होती ती अंगठी पाहून तो अत्यंत आनंदी झाला होता किंवा त्याला अत्यंत आनंद झाला होता आणि त्याला वाटत होतं का ही अंगठी माझ्याकडे राहावी, ही अंगठी मी परत देऊ नये असं त्याला मनोमन वाटत होतं. मग तो खुश झाला आणि त्याने घरामध्ये पाऊल टाकताच त्याच्या पत्नीला शबानाला आवाज द्यायला सुरुवात केली. आपला पती किंवा आपला नवरा कधीही असा आवाज देत नाही, अचानक याला काय झाले, म्हणून ती धावत बाहेर आली आणि त्या अंगठीबद्दल किंवा हिऱ्याची अंगठी जी लतीफने कासमकडे गहाण ठेवली होती त्या अंगठीबद्दल कासम हा त्याच्या पत्नीला सांगू लागला. हिऱ्याची अंगठी माझ्याजवळच राहावी असं सारखं मला वाटते. त्याने जे कासम आहे त्याने आपलं मन व्यक्त केलं किंवा मत व्यक्त केलं त्याच्या पत्नीला शबानाला. तो काय बोलला का ही हिऱ्याची अंगठी बघ किती सुंदर आहे आणि मला असं वाटते का ही अंगठी जी आहे ही माझ्याजवळच राहावं, हिऱ्याची अंगठी मी कोणालाही देऊ नये. शबाना कासमला म्हणाली, तोबा तोबा, दुसऱ्याचं धन तुम्हाला आवडलं म्हणून तुमच्याकडे ठेवणार. अल्लाची मेहरबानी झाली आणि त्या हिऱ्याच्या अंगठीसाठी दिलेले दिनारची परतफेड झाली की त्याला परत देऊन टाका. शबाना ही आस्तिक होती. तिला देवावरती अल्लावरती मनोभावी श्रद्धा होती किंवा तिला कुठंतरी ही जाणीव होती का अल्ला कुठेतरी आहे, चांगल्या वाईट गोष्टी अल्ला पाहत आहे. म्हणून तिच्या मनामध्ये देवाबद्दल अल्लाबद्दलची श्रद्धा होती. त्यामुळं ती कासमच्या या विचाराबद्दल थोडीशी चकित झाली का एक गरीब व्यक्ती आहे, त्याला अडचण आली पैशाची म्हणून त्याने ही अंगठी तुमच्याकडे गहाण ठेवली आणि गहाण ठेवताना तो तुम्हाला बोलला पण का माझी ज्यावेळेस माझ्याकडे दिनार येतील पैसे येतील त्यावेळेस मी माझे अंगठी परत घेऊन जाणार. मग तुमच्या मनामध्ये तुम्ही असे विचार का आणलेत किंवा तुमच्या मनामध्ये ह्या भावना का निर्माण झाल्या, तर अल्लाची मेहरबानी जर झाली किंवा देवाने जर त्या बिचाऱ्यावरती मेहरबानी केली आणि त्याच्याकडे जर दिनार त्याने आणले तर त्याने त्याचे दिनार जर परत केले तर तुम्ही त्याची अंगठी त्याला परत द्या. म्हणजे शबानाचं मन हे अतिशय साफ होतं. शबाना ही कासमसारखी लालची लोभी नव्हती, तर तिच्या मनामध्ये प्रत्येक व्यक्तीबद्दल प्रेम आदर किंवा अल्लाबद्दल श्रद्धा होती म्हणून ती प्रत्येक गोष्ट ही चांगल्या वृत्तीने करत होती. त्यामुळे आपल्या नवऱ्याचं चुकतंय, आपला नवरा जो विचार करत आहे का ही अंगठी स्वतःजवळ ठेवायची तर हे विचार अत्यंत त्याचे चुकीचे आहे. त्यामुळं तिने आपल्या पतीला समजून सांगितलं का असा विचार करू नका, त्या व्यक्तीने जर दिनार तुम्हाला दिले तर तुम्ही त्याची अंगठी त्याला परत करा, एकही दिनार जास्त घेऊ नका. शबाना तुला थोडं तरी व्यवहार ज्ञान आहे का आहे का? अगं मी जर व्याज घेतला नाही तर भीक मागायची वेळ येईन. अगं या धंद्यात माझी हुशारी आहे म्हणून 4 घास सुखाने खातोय, त्याचं काहीही नाही. त्यानंतर बरेच दिवस निघून गेले. शबाना ज्यावेळेस कासमला म्हणली का उलटं तुम्ही ती जी हिऱ्याची अंगठी ठेवलेली आहे ज्या व्यक्तीने गहाण, तर त्या व्यक्तीकडून तुम्ही एकही दिनार जास्त घेऊ नका, व्याज घेऊ नका. उलट तुम्ही त्याला बिना व्याजाचेच फक्त त्याची जी मुद्दल असेल त्या मुद्दलावरती त्याची अंगठी त्याला द्या. आता कासम हा शेवटी व्यापारी आणि व्यापारी म्हणलं का पैशाची कुठेतरी जास्त पैसे मिळाले तरच तो त्याचा व्यापार व्यवस्थित करणार किंवा त्याचा व्यवसाय व्यवस्थित चालणार. त्यामुळं कासम बोलला तुला वेळ लागले, मी जर असे लोकांकडनं व्याज घेतले नाही, जर व्याजाचे पैसे घेतले नाही तर मग असे तर आपला व्यवसाय पूर्णपणे बुडून जाणार, आपल्याला काहीच पैसा मिळणार नाही. आपण जे खातोय किंवा जे जगतोय सुखा समाधानाने त्याच्यासाठी व्याज घेणं मला गरजेचं आहे आणि जर मी तसं केलं नाही तर मग मला व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तुला त्यातलं काहीही व्यवहार ज्ञान नाही किंवा तुला त्यातलं काहीही समजत नाही, त्यामुळे तू याच्यामध्ये लक्ष घालू नकोस किंवा तू इथे माझ्या आणि त्या अंगठीचा किंवा काही एक व्यवहार असेल त्याच्यामध्ये काहीच बोलू नको. अशा पद्धतीने कासमनी उलट शबानालाच त्या ठिकाणी बडबड केली. त्यानंतर बरेच दिवस निघून गेले किंवा बराच काळ निघून गेला. लतीफ हा
गाढवाचा व्यापारी होता, त्याचा का आर्थिक परिस्थिती ही कमकुवत होती म्हटल्यानंतर त्याला दिनाराची गरज होती, म्हणून त्याने त्याची प्रिय अंगठी ही सोनाराख गहाण ठेवली. त्याच्यामुळे त्याच्याकडं काय लगेच पैसे येणं शक्य नव्हतं किंवा लगेच त्याला पैसे मिळणं शक्य नव्हते. मग बरेच दिवसांनी एक दिवस लतीफ भाई दिनार घेऊन कासमकडे आला. कासमने त्याला ओळखलंच नाही. तो म्हणाला, त्याचं काय आहे लतीफ भाई, तू मला नंतर कधी भेटलाच नाहीस. मी तुला दिलेले भांडवल काय जन्मभर अडकवून ठेवू, म्हणून ती अंगठी मी एका व्यापाऱ्याला विकली आणि भांडवल सोडून घेतलं. तुझा माझा व्यवहार संपला. म्हणजे कासम या ठिकाणी किती धूर्त आहे समजतंय. लतीफने त्याला अंगठी ठेवल्यावरच सांगितलं होतं का मी याची दाम दुप्पट देईन किंवा डबल पैसे देईन, पण माझी अंगठी माझ्यासाठी तुम्ही सांभाळून ठेवा. मग बरेच कालावधी गेल्यानंतर किंवा लतीफकडे ज्यावेळेस दिनार आले त्यावेळेस लतीफने आपली अंगठी घेण्यासाठी तो कासमकडे गेला. मग कासमने पहिल्यांदा तर त्याला ओळखच दाखवली नाही, कोण आहे तुम्ही, कशासाठी आलात. नंतर तो बोलला का माझी मुद्दल मी तुम्हाला दिले किंवा माझे पैसे तुम्हाला मी दिले, ते पैसे मी किती दिवस अडकून ठेवणार. मलाही माझ्या व्यवहारामध्ये किंवा मलाही दुसरं हिऱ्याचं विक्री करण्यासाठी किंवा मला दुसरीकडून हिरे पुन्हा मिळवण्यासाठी खरेदी करण्यासाठी मलाही पैशाची निकड आहे, गरज होती. मग मी तुमच्यासाठी किती दिवस थांबणार. मग मला पैशाची गरज होती, मला दुसरीकडून ज्वेलरी किंवा हिरे विकत घ्यायचे होते, त्यामुळं माझ्यापुढे दुसरा पर्याय नव्हता. म्हणून मी तुमची जी अंगठी आहे ती अंगठी एका व्यापाऱ्याला विकली आणि त्यातून जे पैसे मिळाले त्यातून माझं भांडवल मी सोडून घेतलं आणि त्यामुळे तुमचा आणि माझा व्यवहार या ठिकाणी पूर्ण झाला आहे किंवा व्यवहार संपला आहे. अशा पद्धतीने कासम लतीफशी खोटं बोलला, कारण का मुळातच कासमला त्याला ती अंगठी द्यायची नव्हती. त्याला मनापासनं ज्यावेळेस त्याने सुरुवातीलाच अंगठी पाहिली होती त्यावेळेसच त्याच्या मनात ही भावना आली होती का ही अंगठी कायमस्वरूपी माझ्याकडे राहावी, ही अंगठी मी पुन्हा लतीफला द्यावीच नाही, असं कासमला सुरुवातीलाच वाटलं होतं. त्यामध्ये लतीफला त्याचे पैसे देण्यामध्ये थोडासा उशीर झाला, त्यामुळं कासमने त्याचा गैरफायदा घेतला आणि तो काय बोलला का मला पैशांची गरज होती, मी तुम्हाला दिलेले पैसे किती दिवस रखडून ठेवणार, म्हणून मला पैशाची गरज असल्यामुळे एका व्यापाऱ्याला ती अंगठी विकली आणि त्यातून मी माझं मुद्दल किंवा माझे जे भांडवल आहे ते सोडून घेतलं. आता तुमचा आणि माझा व्यवहार संपला, इथून पुढं तुमचा आणि माझा व्यवहार हा कसलाही शिल्लक नाही. अशा पद्धतीने कासम हा लतीफशी खोटं बोलला. तर अशा पद्धतीने बाळांनो आजच्या तासिकेपुरते आपण एवढा पाहिलेला भाग लक्षात ठेवा. पुढच्या तासिकेला आपण राहिलेला या पाठाचा भाग जो आहे तो कंटिन्यू करून मी तुम्हाला समजावून देईन. थँक्यू स्टुडंट.